हॅलो एव्हरीवन. आज आपण बनवणार आहोत सुपर सॉफ्ट, मॉइस्ट आणि बेकरी स्टाईल कपकेक्स. हे कपकेक्स इतके फ्लफी बनतात की एकदा बनवले की पुन्हा पुन्हा बनवायची इच्छा होईल. आणि स्पेशली ही रेसिपी मुलांसाठी खूप स्पेशल आहे कारण चॉकलेट कपकेक्स मुलांना खूपच आवडतात. आणि बर्थडे पार्टी, टिफिन किंवा इव्हनिंग स्नॅक्ससाठी हे कपकेक एकदम परफेक्ट आहेत. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे हे कपकेक्स घरच्या सिंपल इन्ग्रेडियंटमध्ये खूप इझिली बनतात आणि बेकरीसारखे मस्त तयार होतात. तर चला मग किचनमध्ये जाऊया आणि बनवूया मस्त चॉकलेटी कपकेक्स, ज्याचा अरोमा पूर्ण घरभर पसरणार आहे. हे चॉकलेट कपकेक्स बनवण्यासाठी ना आपल्याला एक छान पिकलेलं केळं लागणार आहे. ते केळी ना असं मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून घ्यायचं, कारण आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. सोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना अर्धी वाटी दूध टाकायचं, 1 चमचा व्हॅनिला एसेन्स टाकायचा आणि व्हॅनिला एसेन्समुळे ना मस्त बेकरीसारखा फ्लेवर येतो, त्यामुळे व्हॅनिला एसेन्स नक्की टाकायचा. आता हे ना छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर एका बाउलमध्ये 1 अंड घ्यायचं, कारण इथं ना आपण 1 कपचं प्रमाण घेत आहे, त्यामुळे मी इथं 1च अंड घेतलं आहे. तर हे अंड ना छान असं फिरवून घ्यायचं चमच्यानी, मस्त मिक्स करून घ्यायचं. त्याचा येलो बल्ब जो असतो ना, तो छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि नंतर मिक्सरला फिरवून घेतलेला बनाना ॲड करायचा आहे आणि बनानामुळे ना कपकेक्स नॅचरली मॉइस्ट बनतात आणि त्याला मस्त एक रिच फ्लेवर येतो आणि एगमुळे काय होतं, की कपकेक खूप सॉफ्ट, फ्लफी आणि परफेक्ट टेक्स्चरचे बनतात. त्यामुळे म्हणून इथं मी एक एग घेतला आहे आणि एगचं प्रमाण कसं घ्यायचं, जर तुम्ही 2 कप मैदा घेणार असणार, तर 2 एग घ्यायची, 2 अंडी घ्यायची आणि इथं मी ना 1 कप मैदा घेणार आहे, त्यामुळे मी इथं 1च अंडी वापरणार आहे. तर इथं बघा आता अर्धी वाटी मी गरम पाणी घालते आहे आणि सोबतच पाऊण वाटी इथं मी ऑलिव्ह ऑइल घेतलं आहे. तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल नसेल तर तुम्ही बटरसुद्धा यूज करू शकता. ऑइलमुळे काय होतं, कपकेक्स खूप सॉफ्ट आणि मॉइस्ट बनतात. त्यामुळे इथं मी ऑइल ॲड केलं आहे. आता हे सगळे छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि नंतर याच्यामध्ये ड्राय इन्ग्रीडियंट्स ॲड करायचे आहेत. तर इथं बघा आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. नंतर एक अशी चाळणी घ्यायची जी एकदम बारीक असेल. तर इथं बघा 1 कप मी मैदा घेतला आहे. सोबतच आता 1 कप आपण साखर घेणार आहे. तर ही साखर मी ना मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. आणि 1/4 कप कोकोआ पावडर घ्यायची आहे. तर इथं बघा 1/4 कप कोकोआ पावडर घेतली आहे. आता ना हा चमचा थोडा मोठा आहे, त्यामुळे मी पाऊण चमचा बेकिंग पावडर, पाऊण चमचा आपला खाण्याचा सोडा घेतला आहे आणि इथं ना तुम्ही चिमूटभर मीठसुद्धा टाकू शकता. तर हे ना असं छान व्यवस्थित मस्त चाळून घ्यायचं आहे. आपल्या जे बॅटर आपण बनवलेलं आहे खाली त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे. चॉकलेट फ्लेवर मस्त येण्यासाठी ना इथे मी कोकोआ पावडर यूज केली आहे. आता हे सगळं ना छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर ना जास्त मिक्स करू नका, नाहीतर कपकेक्स हार्ड होऊ शकतात. म्हणून ना फक्त पूर्ण जे पावडर इन्ग्रीडियंट आहे ते सर्व व्यवस्थित मिक्स झाले की पुरेसं आहे. आता इथं बघा व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. बघा असं बॅटर रेडी व्हायला पाहिजे आणि शेवटी ना थोडे चॉकलेट चोको चिप्स ॲड करा. त्यामुळे ना चॉकलेट चिप्समुळे काय होतं, प्रत्येक बाईटमध्ये मस्त चॉकलेटी सरप्राईज मिळते. म्हणून इथं बघा असे चॉकलेट चोको चिप्स मी ॲड करते आहे. हे चॉकलेट कपकेक्स ना स्पेशली मुलांसाठी खूप छान ऑप्शन आहे, कारण चॉकलेट सोबत ना बनानाची टेस्ट पण खूप मस्त लागते याच्यामध्ये. त्यामुळे मी बनाना पण ॲड केला आहे. आता असं कपकेक मोल्ड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना असे लाईनर्स ठेवायचे आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण बॅटर भरून घेणार आहे, जे आपण रेडी केलं आहे आणि ते बॅटर ना 3/4 पार्टपर्यंत भरून घ्यायचं आहे, जास्त भरायचं नाही आहे. कारण बेकिंग नंतर कपकेक छान फुलतात, त्यामुळे ना 3/4च पार्टपर्यंत हे बॅटर भरायचं आहे. इथं बघा प्रत्येक लायनरमध्ये मी असं बॅटर भरून घेते आहे. आता आपण पूर्ण असं बॅटर भरून घेऊया प्रत्येक मी हे मोल्डमध्ये. कपकेक ना ओव्हनमध्ये बनवणार आहे, त्यामुळे ना ओव्हन मी 180 डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट करून घेतलं आहे. आता हे मोल्डमध्ये पूर्ण भरून झाले, की आपण प्रीहीट झालेल्या ओव्हनमध्ये हे बेक करायला ठेवणार आहे 25 ते 30 मिनिटासाठी. 25 ते 30 मिनिटात एकदम व्यवस्थित बेक होतात आणि मस्त फुलतात. चॉकलेट लव्हरसाठी ना ही रेसिपी नक्कीच परफेक्ट आहे आणि हे कपकेक इतके सॉफ्ट बनतात की मुलं पुन्हा पुन्हा मागतील.
आणि तुम्ही हे कपकेक्स बर्थडे पार्टी किंवा किड्स स्नॅक्स किंवा स्कूल टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. स्कूलमध्ये रोज एक कपकेक द्यायला पण मस्त आहे आणि घरच्या सिंपल इन्ग्रेडियंटमध्ये मस्त सॉफ्ट कपकेक रेडी होतात. आणि इथं ना मी मैदा घेतला आहे, तुम्ही त्याऐवजी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. मैदा न घेता 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आणि बेक होताना जो चॉकलेटचा अरोमा येतो ना, तो पूर्ण घरभर छान मस्त पसरतो. आता बघा एका मोल्डमध्ये पूर्ण बॅटर भरून झालं आहे, म्हणून इथं मी सेकंड मोल्ड घेतला आहे आणि त्याच्यामध्ये लायनर्स ठेवून पूर्ण आता हे बॅटर भरून घेते आहे. तर इथं बघा 1 कप मी मैदा घेतला होता, त्याच्यामध्ये असे ना बरोबर 12 असे कपकेक तयार होतात. तर इथं असं कपचं प्रमाण घ्यायचं. इथं बघा मी 1 कप मैदा 1 कप साखर घेतली आहे त्याला. जर तुम्हाला 2 कपचे बनवायचे असतील तर 2 कप मैदा, 2 अंडी आणि 2 कप साखर लागणार आहे. असं बरोबर 2-2चं प्रमाण घ्यायचं. जर 2 वाटीचं तुम्हाला बनवायचं असेल तर कसलंही वाटी, कप ज्याने तुम्ही माप घेणार आहे त्याने. आता बघा आपले मोल्डमध्ये पूर्ण मस्त बॅटर भरून रेडी आहे. आता शेवटी ना मस्त वरून असे चॉकलेट चिप्स ॲड केले की कपकेक अजून टेम्प्टिंग दिसतात आणि मिल्क, कॉफी किंवा चहासोबत हे कपकेक्स ना खूप मस्त लागतात. एकदा ही रेसिपी ट्राय केली की मार्केटचे कपकेक्स विसरून जाल तुम्ही. तर इथं बघा पूर्ण मोल्डमध्ये मी मस्त चोको चिप्स ॲड करून घेतले. आता इथं ओव्हन ना प्रीहीट करून झालेला आहे. त्यामध्ये आता हे मोल्ड ठेवूया आणि 30 मिनिटासाठी इथं मी बेक करून घेते आहे. तर आता डायरेक्ट आपण 30 मिनिटांनी हे ओव्हन ओपन करणार आहे आणि तोपर्यंत बघा आपले कपकेक मस्त फुललेले असणार आहे. आता 30 मिनिट झालेले आहे आणि इथं बघा ओव्हनमधून मी हे मोल्ड बाहेर काढलेले आहेत. इथं कपकेक रेडी झालेले आहेत. आता ना हे थोडे थंडे होऊ द्यायचे आहेत बाहेर काढल्यानंतर. आणि एक सांगू का, किचनमध्ये मस्त चॉकलेटचा अरोमा पसरला आहे. आणि आता चेक करायचं आहे आपल्याला कपकेक छान बेक झाले की नाही, म्हणून इथं मी ना चाकू टाकून बघितला. तर बघा एकदम मस्त बेक झाले आहे, चाकूला काहीही लागलेलं नाही. इथं बघू शकता किती सॉफ्ट आणि फ्लफी कपकेक्स तयार झाले आहेत. आता हे यम्मी चॉकलेट कपकेक्स ना सर्व करा चहा, कॉफी किंवा मिल्क सोबत. हे कपकेक खूपच मस्त लागतात. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढची कोणती रेसिपी बघायला आवडेल. मीट यू इन द नेक्स्ट यम्मी रेसिपी व्हिडिओ. बाय बाय.